नेहमी जगू बांग पेडा वया माय भुजे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की घाटी पहिली दुसरी फेक गुरु दर्शकांनी टाळ्यांनी जर मुलांचं प्रोत्साहन केलं तर ते अजून जोशभरा त्यांच्या स्वभावामध्ये एका हाताने दुश्मनांना चारण ठिकाणाहून लाठीने प्रहार करत होते. चारी बाजूंना दुश्मनांना मारण्यासाठी सज्ज आहे विद्यार्थी. सावधान मागे सगळ्या फेकी जवळजवळ सेम वाटत आहे पण याच्यामध्ये थोडं अंतर आहे. बगलेतून लाठी निघत आहे. जेणेकरून एखादा शत्रू मागून आपल्यावर प्रहार करत असेल तर त्याच्याकडून आपलं संरक्षण कसं करावं याचं प्रदर्शन जिल्ह्यात करत आहेत. हे प्रथम श्रेणीचे विद्यार्थी आहेत जे पहिल्या वर्षी जे प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत. सावधान मागे द्वितीय श्रेणीचे विद्यार्थी ही लाठीची पाचवी फेक आहे. दोन हाताने गिरकी घेत चहू बाजूंनी शत्रूवर प्रहार करत आहेत. या विद्यार्थ्याची चपळी तुम्ही पाहू शकता की चपळीने लाठी सारखं बेसिक शस्त्र फिरवत आहेत. त्यांना प्रोत्साहन भेटत आहे. लाठीची शेवटची 6वी फेक हे त्यांच्या द्वितीय श्रेणीमध्ये ते शिकून आलेले आहेत. प्रत्येक फेकीमध्ये काही ना काही नाविन्य आहे. टोकदार असा भाला असतो जो लाठीनंतर वापरला जातो. शत्रूला नामोहरम करण्यासाठी ही कला वापरली जाते. भालाची दुसरी फेक दाखवताना प्रथम श्रेणीचे विद्यार्थी पहिल्याच वर्षात अगदी चपळाईने आपला भाला चालवण्यामध्ये तयार हे विद्यार्थी. पायाने उडी मारून आपण लांबच्या शत्रूवर सुद्धा प्रहार करू शकतो भाल्याने.
जागेची कमी आहे, पण तरी सुद्धा विद्यार्थी ऍडजस्ट करत आहेत ही गोष्ट. टाळ्यांनी त्यांचं प्रोत्साहन नक्की करायचं आहे आपल्याला. तुम्ही जर टाळा वाजवला तर यांचा नक्कीच जोश वाढेल. धन्यवाद. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे द्वितीय श्रेणीचे विद्यार्थी तलवारीची दुसरी फेक असं शस्त्र हे दांडपट्टा, ज्याने आपण शत्रूचा पूर्णपणे नायनाट करू शकतो. या रणरागिणी पूर्णपणे प्रथम श्रेणीच्या या विद्यार्थिनी आहेत, त्या दांडपट्टा शिकून आलेल्या. हे प्रथम श्रेणीचे विद्यार्थी दांडपट्टा चालवताना तुमचं दाखवत आहेत, दर्शन दाखवत आहेत. डोक्यावरून पट्टा कसा फिरायचा, हे सर्व प्रथम श्रेणीचे विद्यार्थी पहिल्याच वर्षी हे चारही शस्त्र चालवण्यामध्ये समर्थ आहेत. तुझ्या समोरी भोकड का तू बत्तीस दाताचा, खाली आणि तलवारीचा सांभाळ करू दे. जागेची कमतरता असून स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत व्यवस्थित जागेमध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करू शकतात याचा सुद्धा कौतुक आहे या विद्यार्थ्यांचं. माबाई निर्दाळून कळते